मराठी भाषेला केंद्र शासनाने अभिजात दर्जा देऊन मराठी साहित्य संपदेला न्याय दिला आहे। त्यामुळे मराठी साहित्य विश्व अधिक चांगल्या प्रकारे जगभरात पोहोचण्यास मदत होईल। अभिजात दर्जामुळे केंद्र शासनाकडून महाराष्ट्र शासनाला 250 ते 300 कोटींचा निधी प्राप्त होईल। या निधीतून समृद्ध ग्रंथालय, साहित्य निर्मिती, साहित्य विश्वदालन यांचे कोंदण फुलण्यास मदत होईल। लीलाचरित्र, विवेक सिंधू, ज्ञानेश्वरी यासारख्या अनेक ग्रंथसंपदा 2 ते 2,500 वर्षांचा इतिहास, सांस्कृतिक योगदान असल्याने हा दर्जा प्राप्त झाला आहे। अभिजात दर्जासाठी प्रयत्न करणारे समितीचे सदस्य रंगनाथ पठारे, अब्दुल लाट गावचे सुपुत्र, माजी भारतीय राजदूत ज्ञानेश्वर मुळे यांचे यासाठी विशेष योगदान लाभले, असे प्रतिपादन साहित्यिक गजानन खोत यांनी केले। बाहुबली विद्यापीठ संचलित सन्मती विद्यालयामध्ये मराठीला केंद्र शासनाने अभिजात दर्जा दिल्याबद्दल 1200 विद्यार्थ्यांना साखर वाटून आनंद व्यक्त केला। त्यावेळी ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक CG तेरदाळे होते। पत्रकार बसगोंडा कडेमणी, पर्यवेक्षक PB शेट्टी, ज्येष्ठ अध्यापक VM खोत, मराठी विभाग प्रमुख जितेंद्र अनुजे, SB मसुटे यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी मुख्याध्यापक श्री तेरदाळे यांच्या हस्ते बसगोंडा कडेमणी यांचा सत्कार करण्यात आला। मुख्याध्यापक श्री तेरदाळे म्हणाले, अनेक संत साहित्यिकांनी मराठी भाषा आपल्या वाङ्मयातून समृद्ध केली आहे। महाराष्ट्राची राजभाषा असणाऱ्या मराठी भाषेचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा। मराठी भाषेतून लेखन, वाचन, चिंतन होणे गरजेचे आहे। अध्यापक जितेंद्र अनुजे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। AB मसुटे यांनी आभार मानले।